महाराष्ट्र के वरिष्ठ नेता विजय वडेट्टीवार ने आज चुनाव आयोग, मुख्यमंत्री और अन्य मुद्दों पर जमकर निशाना साधा। उन्होंने कहा कि आयोग की विश्वसनीयता पर सवाल उठ रहे हैं। राहुल गांधी के सबूतों पर सरकार बौखला गई है। ठाकरे की सीट पर झूठ फैलाया जा रहा है और हिंदी मराठी विवाद जानबूझकर उकसाया जा रहा है। वहीं राज उद्धव एक हो तो हमें खुशी होगी, ऐसा बयान भी वडेट्टीवार ने दिया। नाही, सुप्रीम कोर्टाच्या आत हे निवडणूक आयोग लपू शकत नाही आणि सुप्रीम कोर्टाच्या पडद्याआड किंवा त्याच्या शेलूच्या मागे लपवायचा अधिकार करून या मूळ गोष्टीपासून ते दूर जाऊ शकत नाही। जर निवडणूक आयोगाला काही काळबेरं नव्हतं तर आतापर्यंत त्यांनी जो आम्ही माहिती मागितली, डेटा मागितला, तो का दिला नाही आणि संपूर्ण वेबसाईटवरून का काढून टाकलं? बिहार, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या मूळ मतदार तिथून वेबसाईटवरून काढून टाकण्याचं कारण काय? म्हणजेच निवडणूक आयोगाने मताची चोरी केली आणि ते पुराव्यासह राहुल गांधींनी दाखवून दिलेला। पूर्वी ज्यावेळेस बोललेत राहुलजी, त्यावेळेस ते म्हणलेत की पुरावे काय? आता पुरावे दिल्यानंतर जुनी बाटली, वारे शहाण्यानो, बेमानी कराल आणि निवडणुकांचे निकाल फिरवाल, मतांची चोरी कराल आणि उलटा चोर पुन्हा कोतवाल को दाटे असं या म्हणीप्रमाणे उलट पुन्हा आरोप कराल। आणि ज्यावेळेस आम्ही निवडणूक आयोगांना राहुलजी बोलतात, त्यांच्यावर या मतचोरीचे आरोप करतात, माहिती मागतात, ती सगळी दडवली जाते आणि प्रेस घेऊन उजळ मात्यानं पुन्हा लाज वाटायला पाहिजे की सगळं प्रेस नोट असं बोलताना ही आज इतक्या आजपर्यंतच्या इतिहासात या स्वायत्त संस्थेची विश्वासार्हता कधी इतकी ढाळली नव्हती, ढासळली नव्हती, कधी ढासळली नव्हती। ती आता ढासळताना दिसते। लोकांचा विश्वास या व्यवस्थेवरचा उठत चालला आहे। यामुळे लोकशाही वाचेल की नाही, या देशामध्ये लोकशाहीचं संरक्षण होणार की नाही, अशा प्रकारची चिंता आता भारतातील अनेक लोकांना पडली आहे। जरा सोशल मीडियावरचा ट्रेंड पहा, काय शिव्या घालतायत निवडणूक आयोगाला आणि कुठल्या भाषेत शिव्या घालतायत हे निवडणूक आयोगाने जरा लक्षात घेतलं पाहिजे। आणि इतकंही बायसपणा जो काही दिसतो तो किमान थोडी तरी शिल्लक ठेवून नैतिकता, नीतिमत्ता वागायला पाहिजेत, असा आमचा थेट आरोप आहे। राहिला प्रश्न, मुख्यमंत्री जे म्हणतात, अरे तुम्हाला कोणी विचारलं चोरी केली? तुम्हाला का मिरच्या झोमल्या? तुम्हाला काय असं बोलायची गरज पडली राहुल गांधींच्या खय करायची? खरं तर राहुल गांधींच्या डोक्यातील चिप चोरी गेली नाही। तुम्ही जे आरोप करताय त्यामध्येच तुमचे हात मिळवणी झाली का निवडणूक आयोगाशी, हा प्रश्न निर्माण होतो। कोणाला थोडी विचारलं गेलं? आम्ही निवडणूक आयोगाला विचारतो आहोत, राहुलजी निवडणूक आयोगाला विचारतायत, त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यावी। त्यांची वकिली करायची काय गरज आहे कोणाला?